चरण संतांच्या त्यांच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाई मनोजमान तुल्य बेगम जितेंद्रिय पुस्तकथा वरिष्ठ भक्तात्मजमानयुक्तम मध्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आतत्रय जननी देवांची वसुदेव सुतं देव कौस चांद्रमर्दनम देवकी पावानम कृष्णं वन्दे जगद्गुरुं
ज्यांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून येता पवन कुमार हमारी हरि की नको नको मला म्हणतो पाया जाणे काळ आला जवळे व्यासावया काळाची उडी पडेल वया सोडणे ना तेव्हा मायबा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता भगवंताच्या सेवे करता भगवान भोले बाबांच्या सेवे करता बजरंग बलींच्या सेवे करता नवे नवे जमलेल्या तुम्हा सर्व संत श्रोतेजन समर्थ मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय श्री क्षेत्र घेऊन निवासी वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट संत शिरोमणी श्री तुकोबाराय यांचा असा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आणि सेवेकरता निवडलेला आहे विठाला अभंग तुकोबारायांचा आहे तुकोबारायांच्या गाथ्यातील आहे आणि गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील आहे गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत बघा प्रेम प्रकरण सोडलं तर सगळे प्रकरण गाथ्यामध्ये भेटतात महाराज बरोबर आहे ना ते आपल्याला कळत ते बाकीचं सगळे प्रकरण गाथ्यामध्ये आहेत गाथ्यामध्ये उपदेशपर प्रकरणातील अभंग आहेत गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरणातील अभंग आहेत गाथ्यामध्ये काल्याचे अभंग आहेत गाथ्यामध्ये विरहिणीचे अभंग आहेत अनेक प्रकारचे त्या गाथ्यामध्ये एवढे भेटेल आपल्याला ते कुठंच भेटणार नाही पण आपण गाथ्याला सोडून माथ्यातच उतरायला लागतो जास्त माथ्यातलं आमच्या महिला मंडळात तर बघा आम्ही आपल्या मागच्या वारीला गेलो वारीमध्ये एक बाई ओळखून होती बरं कशा होत आहे आवडच बरं का कोणाचं रे कोणाचं हे बाळ कोणाचं अरे हे कुठं आहे कुठे आहे जे कुठंच नसतं ते आमच्या माथ्यात असतं माथ्यातलं न बोलता न गाता तुकोबारायांच्या गाथ्यातलं जर आपण गायलं ना तर माथा जागेवर यायला वेळ लागणार नाही तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग आहे आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे उपदेशपर प्रकरणातील अभंग घ्यायचं कारण आज आलेल्या कीर्तनकार महाराजानं उपदेश चांगला केला तर उद्या मागणीचा अभंग या ठिकाणी आलेले कीर्तनकार घेणार आहेत मग आज जर उपदेश आपल्या पचनी पडला तर तुम्हाला उद्या देवाला काय मागायचंय हे कळेल म्हणून आज उपदेशपर अभंग वारकरी संप्रदायानं काही घालून दिलेले नियम आहेत आणि त्या नियमाने कीर्तनकार बांधलेला असतो बघा पहिल्या दिवशी रूपाचा किंवा नामपर अभंग कीर्तनकाराने घ्यायचा असतो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या दिवसापर्यंत संतपर असतील भगवंताच्या
नामाचे गुणाचं वर्णन करणारे असतील किंवा संत पण असतील, संत करुणेचे अभंग जास्त प्रमाणात घेतले जातात. आणि 6व्या दिवशी उपदेश, 7व्या दिवशी मागणी. आणि जर एकदा का तुमची मागणी चांगली झाली देवाकडे तर तुम्हाला प्रसाद भेटतो. कोणता प्रसाद? तो म्हणजे काला. विठाला एकदा काला झाला की मग इथून खाला. आणि पुन्हा जर आला तर मग का आला लोक म्हणतात. मग पुढे या महाराज बसा बसा पाणी बिस्लरी मग नंतर बोलत नाहीत पुढे. जोपर्यंत तुमचं काम आहे तोपर्यंत तुम्हाला सगळं विचारलं जाईल. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर उभं राहिलेली महाराज मंडळी, बाहेरगावची महाराज मंडळी किंवा आम्ही काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो, सगळे म्हणायचे कस काय आले. आज पण विचारणार आहे का कस काय आले? आज विचारते का तुम्ही कस काय आले इकडं? परवा दिवशी मी आले काला संपल्यानंतर इथं, मला विचारणारच ना लोक. त्याच्यामुळं काला झाला की आपलं हलायचं बघायचं. विठाला तुकोबऱ्यांच्या गाथ्यातील अभंग आहे. आणि उपदेशपर प्रकरण शंना म्हणायचं हुशार माणसं आता आलेले. हा बसना आलेत ना, बाहेरून आलेत का? बरं मग सूट तुम्हाला. नाही तर गावातले असते का हुशार ते काय म्हणतात माहिती का आपल्याकडं? ते बायकांचं मंडळ ऐकलं बरं का? काय सांगू तुम्हाला, बायका म्हणतात घरातून निघतात नाही म्हणे तेव्हा महाराज गेल्यानंतर तिथं चाल, मग ते 2 माणसं एवढं येतं. मी माझ्या कामाने ऐकलं बरं का? ते 2 माणसं एवढं देतात. कुणाला मंगळाला सुरुवात व्हायला मी 10-5 मिनिटं लागतात. थांब जाता येईल. बायका एकमेकीला म्हणतात ते एवढं नाही बरं का, खरा त्याच्यातच आहे बरं का रस. सेवी तो हा रस बाटी तो अनेका घ्यावे होऊ नका राहणार. तो रस आपण घेतला. आणि गायनासारखं सुंदर या जगामध्ये माझ्यामध्ये तरी काहीच नाही बरं का. मलाच गायनासारखं म्हटलं होतं म्युझिक इज द लँग्वेज ऑफ हार्ट. संगीत ही हृदयाची भाषा आहे. एका हृदयापासून निघाली तर दुसऱ्या हृदयापर्यंत भिडल्याशिवाय राहत नाही. त्याला संगीत म्हणायचंय. संगीत म्हणजे नुसती पेटी नव्हे, संगीत म्हणजे नुसतं कीर्तन नव्हे, संगीत म्हणजे नुसतं गायन नव्हे, संगीत म्हणजे नुसतं मदन वाजवणं नव्हे. श्रुती टाळ घोष लावून मृदंग ब्रह्मरस आवडीने घोष करायचा. संगीत कशाला म्हणतात? ऐकायला. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही गुणांचा समुच्चय त्याला संगीत असं म्हणतात. आणि त्या तालावर आपल्याला मंत्रमुग्ध होता आलं पाहिजे, नाचता पण आलं पाहिजे. हो सांगू का तुम्हाला, जिथं हसायला भेटलं तिथं हसून घ्या बरं का. जिथं नाचायला भेटलं तिथं नाचून घ्या. हसायचे फायदे येतात. काही लोक हसत पण नाही तर काही लोक कशा हसतात नाही. काय बिघडतं काय म्हणजे अडकत का काय मग असे लोक हसतात विचित्र. आपल्याकडं परत पुण्या मुंबईला क्लासेस येतात तिकडं काय क्रूअर्सी काय तो लहानपणीच्या मालिकातला का रावण आहे मला काही कळत. अहो हसता मोकळं आलं पाहिजे. मोकळं हसण्यासारखा आनंद आपल्याला भेटत नाही. मी सांगू तुम्हाला, जिथं हसता आलं तिथं हसून घ्या. एन्जॉय का लाइफ में, एन्जॉय का एक भी मौका मत छोड़िए. लाइफ में एन्जॉय का मौका एक भी मत छोड़िए. तब एन्जॉयग्राफी करने की जरूरत कभी पडेगी नहीं. एन्जॉयग्राफी करने की जरूरत कभी पडेगी नहीं. बघा आपल्याकडे आता काय झालं तर एन्जॉयग्राफी, ते मटक्याचे गॅप, परत आणखी म्हणलं तर ते ब्लॉकेज नाही का, ह्या गोष्टी होणार नाहीत. आपल्याला मनसोक्त हसता आलं पाहिजे. जेव्हा भावना दाटून येतील, कंठ दाटून येईल, तेव्हा मन मोकळेपणाने एखाद्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून रडता सुद्धा आलं पाहिजे. बघा तुम्ही
आमचं महिला मंडळ रडतं बरं का, बऱ्याचदा रडतं, भरपूर रडतं, पण माणसं कधी रडत नाहीत बरं का. पुरुष मंडळी तुम्हाला नाही रडता येत बरं का. आणि म्हणूनच दुर्दैवाची गोष्ट आहे, तुम्हाला बोलून जाईल दादा, मी नेहमी कामाचं बोलत असते, इकडून तिकडून ओढून ताणून आणि आणून जोक सांगायची मला ते आवडतही नाही. थोडीशी झाडात असावी त्या विनोदाची. ऐका ना, माणसं रडत नाहीत, माणसं मोकळे होत नाहीत, म्हणून पुरुष मंडळीला अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे दादा, बरोबर आहे ना. अटॅक माणसांना जास्त येतात, स्त्रियांना अटॅक येत नाहीत, माणसांना जास्त अटॅक येतात. म्हणून दादा एक विनंती तुमच्या लेकीची, तुमच्या बहिणीची, माझी विनंती तुमची बहीण लेक म्हणून ऐका, मनसोक्तपणाने एखादा मित्र एवढ्या जवळचा करा की त्याच्या जवळ आपल्या अंतःकरणातलं सुख दुःख बोलताना आपल्या मनात किंतु परंतु कधीच यायला नको. असा एखादा मित्र जमवा, असा एखादा तुम्ही सुद्धा मैत्रीनं तुमच्याकडे असू द्या की तिला आपल्या अंतःकरणातलं दुःख सांगता येईल बरं का. असं असावं एखादं माणूस आपल्याकडं. चला मला पुढे जायचंय. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार. महाराजांच्या कृपेने आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुदामदेव महाराज आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामहरी बाबा यांच्या कृपेने मौजे कुंभारी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि त्यातली आजच्या दिवसाची माझ्याकडे आलेली 6व्या दिवसाची सेवा आहे बरं का. सेवेचं कारण ठरलेले हरिभक्तपरायण शहाजी भाऊ सुरवसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यात आलं. कसं पाहायला गेलं, आमचे बावळे भैया आणि आमच्या वहिनी साहेब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या वर्षी माझं येणं झालं होतं आणि यावर्षी परत आपण मला खरंच आमंत्रित केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक आपले धन्यवाद व्यक्त करते बरं का. बाबूराव महाराज मागच्या वर्षी पण होते, गोड पेटावर बाबा, आणि मी मागच्या वर्षी पण बोलले ते मुरलेलं लोणचं बरं का. मुरलेलं लोणचं खूप गोड, खूप चविष्ट असतं बरं का. तसेच बाबा बरं का पाहिजे ना. सुंदर व्यंग्यात चाललं आहे आमचे महाराज, महादेव महाराज, सर्व गावातले नाच आता एकदा विनेकरला विचारलं, बाबा नाव काय? ते म्हणजे नाचा. मी म्हणजे नाचा, किती नाचायचं तेवढं नाचा, नाव सांगा. म्हणलं बाबा नाव सांगा हो विनेकरी बाबा, नाव सांगा. बाबा म्हणजे नाचा. मी म्हणलं पाहिजे तेवढं नाचा हो, पण नाव सांगा. खालूनच एक जण म्हणलं ताई त्यांचं आडनावच नाच नाही. इतकं अवघड आहे, फार अवघड आहे. ते विनोद करायचं म्हटलं तर ते कीर्तन तसं 1-1.5 तास नाही, 2-2.5 तास चालेल. पण मला असं वाटतं कीर्तनाला आपण आलोत ना, इथून आपल्याला काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे बरं. इथून आलात ना कीर्तनाला, कीर्तनाचा अभंग घरी घेऊन जा. आलात ना कीर्तनाला एखादा सिद्धांत घेऊन जा, एखादा दृष्टांत घेऊन जा, एखादी ओवी घेऊन जा, एखादा श्लोक घेऊन जा, काहीतरी कीर्तनातून घेऊन जा. मी असं एका कीर्तनात म्हणलं काहीतरी कीर्तनातून घेऊन जा. एक जण माझी पर्सच घेऊन गेलो. आता पर्स आणत नाही मी कीर्तनात. आडनाव इतके चित्र विचित्र आहेत, आडनावर कीर्तन होईल इतके आडनाव आहेत माझ्याकडं. चला असू द्या. इकडे आमचे महादेव महाराज, बाबूराव महाराज, हे गावातले महाराज, परत विनेकरी बाबा, 2 विनेकरी बाबा बरं का. आणि खूप गोड साऊंड सिस्टीम आहे. फक्त थोडस शिट्टी नका मागून देऊ, बाकी काही नाही. आणि उभं राहिलेला आमच्या बघा ना, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला. तुम्ही म्हणता आम्ही किती मोठे, आमच्यासाठी नाही वाजले. हे पक्ष आहे ना आपलं एकाचा, पार्टी आपली आहे. सगळ्यांसाठी कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप जोरात आवाज आहे बरं तुमचा. आणि सुंदर गोड त्यांची हार्मोनियम साथ आहे बरं का. हरिभक्तपरायण बाबांचं हावळे, बावळे, तुम्ही हावळे. आता कावळे नको यायला मिठा. आणि गोड मृदंगावर साथ करतायत बरं का. उत्कृष्ट मृदंग वादक असणार हरिभक्तपरायण. खूप गोड नाव बरं का महाराजांचं.
राम महाराज सुंदर मृदंगाची साथ करत आहेत आणि सिस्टीममध्ये दादा तुमचे सुद्धा आभार करत आहे. खूप खूप धन्यवाद. म्हणजे कसं नाव घेतलं टाळ्या बिघाड कमी होतो तर सिस्टीम दादांसाठी जोरदार टाळ्या. आणखी एक गोष्ट, आम्ही इथं आल्यापासून एक ताई खूप सुंदर भजन म्हणत होत्या. कोण येत आहेत का इथं? त्या कोणत्या सांगा बरं मला एकदा. त्यात मागे ताई खूप बोर्डवर आम्ही खूप लक्ष देऊन ऐकत होतो. मी म्हणलं आज माईकचा पुरेपूर फायदा घेतला गेला म्हणलं ताई साहेबांनी. खूप बोर्डवर ताईसाठी जोरदार एकदा टाळ्या लागला. महाराज म्हणतात नको नको मना गुंतो माया जाळे. कुठे गुंतायचं नाही तर माया जाळामध्ये गुंतायचं नाही. माया जाळ म्हणजे काय? हा प्रपंच एकदम मागे लागला की त्याच्यातून आपली सुटका होत नाही. प्रत्येकाला काम आहे बरं का, प्रत्येकाला काम आहे. कुणी फोन करायचं एक तर पहिली गोष्ट फोन बिजी असते तर कुणाला लावा तुम्ही, बिजीच फोन भेटणार. बिजी नसल तर कधी लागतच नाही. बरं कधी लागला चुकून तर त्याला काही काम सांगितलं ते म्हणतं नाही नाही मी जरा वेगळं कामात आहे आज माझ्याकडून होणार नाही. आत्ताची गोष्ट आत्ताची आमच्या शहाजी भाऊंनी फोन लावला एक जणांना, कोणाला लावला मला माहित नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही मनावर घेऊ नका जास्त. एक जणांना फोन लावला ते म्हणजे ते महाराज ताई आले तर 2 बाटल्या बिस्लरीच्या दुकानातून आणतोच काय. तो म्हणला नाही आता मी कामात आहे जरा. म्हटलं नाही शहाजी आताच म्हणलं दादा हे फोन होता मला माहित नाही पण जे म्हणलं असेल 3 तास बिचारांना कळलं असं जाऊ. दुसऱ्यांना फोन केला त्यांनी आणि दुसऱ्यांनी मला वाटतं मग आणून दिलं ना. हा दुसऱ्यांनी आणून दिलं. मला त्यांचं नाव सांगायचं असं नाही, मला तात्पर्य काय सांगायचंय. आज जो तो कामात आहे, जो तो आपल्या प्रपंचाच्या राजगाड्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करीत आहे, काहीतरी मिळवण्यासाठी पळत आहे, कुठंतरी त्याला पोहोचायचंय म्हणून तो पळतोय पळतोय पळतोय. पण मला एक गोष्ट सांगा, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या सगळ्या आपल्याला भेटतात का? भेटतात का सगळ्या? माणसाला काय पाहिजे? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, भेटतंय का हे? बरं गोष्टी कुठं पैशाने विकत घेता येतात का? मग गडगंज श्रीमंत असणारी माणसं दिली असते चांगल्या मोठ्या बाजारपेठेत किती आणलं असतं, क्विंटल होत आणलं असतं. सुख म्हणले किती पाहिजे? टाका म्हणले 10 क्विंटल. समाधान टाका 20 क्विंटल आमच्या गाडीत असं म्हणले असते की नसते? खरं समाधान आणि खरं सुख गरिबीमध्ये आहे हे सुद्धा मी सांगायला विसरलो. जेवढा माणूस श्रीमंत असेल तेवढा तो गुरफटलेला असतो. जेवढा श्रीमंत असेल ना त्याच्याकडे जितका जास्त पैसा आहे ना तो जास्त हाव करतो. आणखी म्हणायची आपल्यासारखे मध्यमवर्गीय गरीब माणसं बघा या ठिकाणी तर हा सप्ताह चालू आहे, एवढा सुंदर गोड सप्ताह चालू आहे. या सप्ताहाला श्रीमंत लोक वर्गणी नाहीत ना, देवकी म्हणून काला येतो जवळ. पण जे गरीब असताना एखादी बाई 200 रुपये रोजाने कामाला जात असेल पण ती म्हणते माझ्या गावचा सप्ताह आहे आणि मला वर्गणी द्यायलाच पाहिजे, ती आठवड्याचे पैसे इकडे आणून देईल. खरं श्रीमंत मला वाटतं तीच बाई असेल बरं का, तीच बाई असेल. श्रीमंती किती असू द्या त्याला अर्थ नाही, उपयोग नाहीये. आपल्याला थोडं तरी तुकोबाई सुद्धा म्हणतात थोडा तरी परोपकार आपण केला पाहिजे. इतर आपण म्हणे फार नाही झाला तर थोडा तरी परोपकार करणं गरजेचं आहे. थोडाफार दानधर्म करणं गरजेचं आहे. या जन्माला आपण आलोत ना या गोष्टी आपण करणं गरजेच्या. आणि या जन्माला आल्यानंतर महाराज सांगतात की बाबा रे हे मना आजचा अभंग उपदेशपर आहे. उपदेश कुणाला आहे? उपदेश हा मनाला आहे बरं का, मनाला उपदेश आहे. बरं मनालाच का उपदेश केला महाराजांनी? कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन इंद्रियाचा राजा, बाकी सगळे प्रजा आहे बरं का. मन इंद्रियाचा राजा अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारते. कीर्तनाला आज आपल्याला जायचंय, प्रतिभाताईचं कीर्तन आहे आणि आज आपल्याला कीर्तनाला जायचंय. हे तुमच्या मनात आल्यावर तुम्ही कीर्तनाला आलात, इथं आल्यावर तुम्ही ठरवलंय नाही आपल्याला प्रतिभाताईचं कीर्तन ऐकायचंय, घरूनच मनात आलंय ना, तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही इथं कीर्तनाला आलात. बरोबर आहे ना? थोडंसं बोलत चालू.
तर जाऊ शकता आला की माणूस ते करतो. म्हणून महाराज काय म्हणजे त्या मनालाच आपण उपदेश करू. नको नको म्हणा गुंतू माया जाण. का गुंतायचं नाही बरं? तर त्याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या जन्माच्या उत्तरात नको नको म्हणा गुंतू काळ आला जवळी ग्लासाला. काळ जवळ आलाय म्हणजे काय म्हणतात महाराज? तुकोबरा काय म्हणतात? काळ जवळ आलाय. मग जवळ किती आलाय ते नाही सांगितलं. बीड पर्यंत आलाय, इकडं केज पर्यंत आलाय, इकडं चाकरवाडीच्या कॅम्प मध्ये आलाय, तिथं कुठपर्यंत आलाय हे नाही सांगितलं महाराजांनी. पण जवळ आलाय हे मात्र नक्की आहे. जवळ आलाय. काळ आला जवळी ग्रासाला. मनाच्या मागे जायचं नाहीये. अहो मनाच्या मागे गेलेल्यांच्या फजित्या झालेल्या आपण ऐकताय पुराणामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक वक्त्यांकडून आपण ऐकलंय. मनाच्या मागे जाण्याची फजिती काय झाली? मनाच्या मागे जाऊ नका. ज्ञानोबा सुद्धा सांगतात आपल्याला टणकावून, मनोमार्गे गेला तो तेथे मुकायला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकायला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धंदे. हरिपाठामध्ये आपण स्थिरावलं पाहिजे. अर्थात नुसतं हरिपाठच नाही, कीर्तनात, कथेमध्ये, भजनामध्ये आपण त्या ठिकाणी स्थिरावलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. ऐका ना, मनाच्या मागे जाण्याची फार फजिती होती बरं का. एक दृष्टांत सांगून पुढे जाऊयात आपण. ऐका, एका गावामधून एक व्यक्ती चालला होता. जात असताना बराच अंतरावर गेला आणि अंतरावर गेल्यानंतर त्याला एक आमराई दिसली बघा. आमराई, आमराई म्हणजे काय? आंब्याचे अनेक झाडं त्या ठिकाणी त्या शेतामध्ये लावलेले आणि त्याला सुंदर आंबे आले होते, गोड आंबे, आंब्याचे दिवस होते. तो माणूस त्या ठिकाणावरून चालला, त्याचं सहज लक्ष गेलं आंब्याकडं आणि पाहिले. अरे बापरे, म्हटलं काय मस्त आंब्याचे झाड आहे, काय गोड आंबे लागले झाडाला, काय सुंदर आंबे लागले झाडाला. आणि तेवढ्या त्याच्या डोळ्याला एक पाडाचा आंबा दिसला. पाडाचा आंबा दिसल्यानंतर कुणाला सोडा वाटतो? तो पाडाचा आंबा कुणाला सोडा वाटत नाही. त्या माणसानं विचार केला. आंबा कुणी पाहिला? डोळ्यानं पाहिला. ऐका, लक्ष देऊन ऐका दृष्टांत. आंबा डोळ्याने पाहिला. डोळ्याने आंबा पाहिल्यानंतर तो आंबा आवडला, डोळ्याला आवडला. मनाने लगेच आदेश दिला, हे पायांनो चला म्हटले आंब्याकडं. मन सांगते बर का. मनाने आदेश दिला पायाला, पाय निघाले. सोडत चला थोडं, पाय निघाले. आंब्याच्या झाडाजवळ जाऊन पोचले पाय. अर्थात हा माणूस पोचला. आंब्याच्या झाडाला सुंदर आंबे लागलेले होते, अत्यंत गोड रसाळ मधुर असे आंबे. त्यातला पाडाचा आंबा याने हेरला. पाहिजे मनाने सांगितलं, हे आता वरती हात करून आंबा हाताला येतो का तुझ्या? बघ आंबा तोडता येतो का बघ. हाताने वरती हात केला, आंबा हाताला येत नव्हता. लगेच मनाने ऑर्डर दिली, हे पायांनो वरती काचा करून घ्या थोडासा आंबा. वरती काच केली तरी सुद्धा आंबा हाताला आला नाही. शाहजीभाऊ, आंबा हाताला आला नाही. मग दुसरी ऑर्डर मनाने लगेच सोडली, हे हाता बाजूला पडलेला दगड उचल आणि त्या नेम धरून आंब्यावर मार. हाताने बाजूला पडलेला दगड उचलला आणि असा नेम धरून आंब्यावर मारला. एवढ्या हळूच पडत का आंबा? नेम धरून आंब्यावर दगड मारला, आंबा टपकन खाली पडला. आंबा कसा पडला? टपकन. असाच पडला आंबा, टपकन खाली पडला. या माणसानं उचलला. उचलल्याबरोबर पटकन त्या आंब्याची कातडी अशी मस्त काढली. इतका सुवास त्या सुगंध आंब्याचा सुद्धा येत होता बरं का, त्या रसाचा येत होता. आंब्याची कातडी त्याला सोडली आणि गुटू 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 तो पाडाचा आंबा खाऊ लागला. आपल्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका.
आंब्याचे दिवस गेले मागे बरेच दिवस अजून यायला पुढे ऐका ना त्या माणसानं तो अर्धा आंबा त्याचा खाऊन झाला आणि अर्धा आंबा खाऊन होतोय ना होतोय तोच त्या आमराईच्या मालकानं त्याला पाहिलं. मग आमराईचा मालक आता मला जेवढा हार घातला हरण बुक्का घेऊन आला असेल का दादा? हरण बुक्का घेऊन आला असेल का आमराईचा मालक? नाही ना. त्याला एवढी मोठी काठी काढली असा आला त्यांना असं पाठवर बदड 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 बदडलं पाठ लाल बुंद करून टाकली. पाठीनं प्रश्न केला मी आंबा पाहिला नाही मी आंब्याकडे आले नाही मी आंबा तोडला नाही मी आंबा खाल्ला नाही मार मला का खावा लागला? पाठीने प्रश्न केला. त्याचं उत्तर आहे पाठीने पाठ फिरवली असते आंब्याकडे तर जमलं असतं पण आदेश होता मनाचा आदेश होता चला पुढे चला. मनाच्या मार्गाने गेल्यानंतर फक्त आंबा खाल्ल्यानंतर एवढा मार पाठीला खायला लागला पण पुढे ऐका ना पाठीने मार खाल्ला खरा पाठ लाल झाली खरी पण पाणी कुठून आलं मला सांगा? कुठून आलं? पाहिला कोणी होता अगोदर? डोळ्याने पाहिला होता. कर्म फिरून जाग्यावर आल्याशिवाय राहत नाही. ज्यानं आंबा पहिल्यांदा पाहिला त्याला शेवटी गळगळत रडावं लागलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरा काय म्हणतात की हे म्हणा बाबा रे तू या माया जाळामध्ये या मोह जाळामध्ये गुंतू नको. काय कारण तर काळ आवाज जवळी ग्रासामया. काळ जवळ आलाय तुला कधी गळून टाकेल सांगता येत नाही. काळ जवळ आलाय बाबा तू या माया जाळामध्ये अडकू नको. तेव्हा तुकोबरांना एक साधक म्हणतोय काव तुकोबरा काळ जवळ आलाय काळ जवळ आलाय काळ जवळ आलाय म्हणताय तुम्ही? अहो माझे आई वडील आहेत ना माझ्यावर फार प्रेम करतात हो. माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करतात ते मला असं जाऊ देणार नाही. तुकोबरा म्हणले अरे वेडा झाला का खुळा म्हणले तू? तुकोबरा म्हणले अरे बाबा वेडा झाला का? जेव्हा काळाची उडी पडते ना जेव्हा काळ आपल्या काळात धक्का उभा राहतो ना तेव्हा आई वडील काहीच करू शकत नाही. तेव्हा किती प्रेम करणारे तुमचे मायबाप असू द्या काहीच करू शकत नाही. काळ आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मांडीवर उचलून घेऊन जातो तरी आपल्याला खबर लागत नाही. कुणी पाहिले काळाला आणखी कसा दिसतोय कसा नाही मेकअप करून येतोय का बिना मेकअपचं काही माहित नाही आपल्याला. आपल्या जवळून माणूस जातो आपल्या जवळ असताना आपण पाहतोय पण काळ आपल्याला कुणाला दिसलेला अजूनपर्यंत तरी नाहीये. तुकोबरा म्हणले अरे बाबा मेढाच काय म्हणले काळ जेव्हा येतो ना तेव्हा मायबाप काही करू शकतो. अरे तुमचं सोडा म्हणले जगाचा मालक कृष्ण कन्हैया कृष्ण भगवान परमात्मा जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये त्याचा चेंडू गेला सवंगड्यासोबत चेंडू खेळत असताना चेंडू त्या यमुनेच्या डोहात बुडाला. कालिया नाग त्या ठिकाणी राहत होता. त्या कालिया नाग राहत असलेल्या त्या यमुना वेगळ्या आणि यमुनेचा डोहा वेगळा. तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे चांगलं. हा त्या ठिकाणी चेंडू गेला आणि कृष्ण कन्हैयाने सांगितलं अरे मी आणतो म्हणले चेंडू. सगळेच म्हणले अरे जाऊ नको नाना जाऊ नको काना तू जाऊ नको. त्या ठिकाणी विषारी साप राहतोय आणि त्या सापाचं विष एवढं आहे आजूबाजूला असणारे झाडं सुद्धा जळून जातात आणि जनावरांनी पाणी पिलं तर त्या क्षणी त्यांचा मृत्यू होतो. एवढंच नाही या पाण्याच्या वरतून जरी एखादा पक्षी जाऊ लागला ना तो पक्षी सुद्धा त्या विषाने बाधित होऊन खाली पाण्यात पडतो. एवढं विषारी ते पाणी आहे. तू काही या पाण्यात जाऊ नको. पण कृष्ण
कृष्ण कन्हैयाला जायचंच होतं, तो लीलाच करायला आलेला होता ना, त्याला जायचंच होतं. त्यानं त्या डोहामध्ये उडी घेतली आणि जशी त्याने डोहामध्ये उडी घेतली सगळे मित्र कडीला येऊन पाहू लागले, कधी येतोय बाहेर, कधी येतोय. पण कृष्ण कन्हैया बाहेर यायला काही तयार नाही. त्यातले 2-4 जण पळले आणि घरी जाऊन बोलले, मैया, ए यशोदा मैया, अगं तुझा कान्हा त्या यमुनेच्या डोहामध्ये बुडाला, तुझा लाला यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. छाती पतडू 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 माझी यशोदा मैया तिथूनच पळत सुटली. कान्हा, लाला, हे कृष्णा, हे कन्हैया. अरे असा कसा गेलास रे तू, असा कसा गेलास त्या पाण्यामध्ये? अरे मी आता लाला कुणाला म्हणू, कन्हैया कुणाला म्हणू, कान्हा कुणाला म्हणू? अरे मला आलेला पान्हा मी आता कुणाला पाजू? अरे मला तुझ्याशिवाय कोण नव्हतं रे. अरे माझ्या बछड्या, अरे माझ्या लाला, तू असा कसा गेला? छाती बदडत 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 आली त्या यमुनेच्या तटावर, यमुनेच्या किनाऱ्यावर ती यशोदा मैया आली. ऐका ना, यशोदा मैया आली, पाण्यात एक पाय टाकला, पाणी थंड होतं, मागे सरकली, यमुनेच्या काठावर बसून छाती पिटत रडू लागली. यशोदा मैया छाती बदलत रडू लागली. पण पाण्यामध्ये कृष्ण कन्हैयाला वाचवण्यासाठी मात्र गेली. ऐका, जगाच्या बापाची आई आहे, पण त्या कान्हाला कृष्णाला ती वाचवायला गेली नाही. आणि तुमच्या माझ्या मम्मीचं काय घेऊन बसले तुम्ही? येणार आहे वाचवायला? नाही ना. कृष्ण भगवान परमात्म्याला त्याची आई वाचू शकली नाही. ऐका, प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास झाला. कुणामुळे झाला बरं? कैकेयी मातेमुळं तो वनवास भोगावा लागला. कारण कैकेयीचे 2 वर दशरथ राजाकडे त्या ठिकाणी बाकी होते, म्हणून आपल्या बायकोचे वरांनो, आपल्या बायकोच्या वरांनो, कळतंय ना बोलणं? आपल्या बायकोच्या वर जर असतील ना आपल्याकडं, तर ते पटकन देऊन टाकायचं. पुन्हा मग लय गोड होतो बरं का. आणि ऐकावंच लागतं. बायकोचं कोण ऐकत नाही मला सांगा? एखादा बायकोने इथं बायकोचं नाही ऐकणार? करा बरं वरती हात. मला नंतर दर्शन घ्यायचं तुमचं, बायकोला भेटायला येतं सांग सोडून. वर हात करा. कोण बायकोचं ऐकत नाही? हे पाहुणे का? पाहुणे मग माझ्या दृष्टांतासारखे असतील, सांगते तुमच्यासाठी दृष्टांत ऐका. बघा, एकदा काय झालं, एका राजधानीमध्ये राजानं दौंडी पिटवली. म्हणजे आपल्या राजधानीमध्ये कोण कोण बायकोचं ऐकतंय आणि कोण कोण बायकोचं ऐकत नाही, त्यांची आपल्याला यादी करायची. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं की कोण बायकोचं ऐकतात, कोण बायकोचं ऐकतात. मग दुसऱ्या दिवशी काय केलं बघा, 2 त्या ठिकाणी तंबू ठोकले आणि भली मोठी रांगा लावल्या. बघा, बायकोचं ऐकणाऱ्याची 1 रांग आणि बायकोचं न ऐकणाऱ्याची 1 रांग. बरं का, 1 रांग बायकोचं ऐकणाऱ्यांची लागली, दुसरी रांग बायकोचं न ऐकणाऱ्याची लागली. बघा, तुम्हाला काय वाटतंय, कोणती रांग मोठी असेल? बायकोचं ऐकणाऱ्यांची रांग मोठी होती. अहो, बायकोचं न ऐकणाऱ्यामध्ये एकही नव्हतं. रांग कशाला सांगताय तुम्ही मोठी? राजा आणि प्रधान खूप चेक करत होते, बघत बसले होते. कुणीतरी येईल, कुणीतरी येईल. एखादं तरी आपल्या राजधानीमध्ये असेल की बायकोचा जो ऐकत नाही, जो ज्याचं बायकोचं ऐकते, कुणीतरी असं असेल एखादं. सकाळची संध्याकाळ झाली, 6 वाजले, पण कुणीही बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेमध्ये गेलं नाही. दादा नाही गेलं तिकडं बरं का. ऐका ना, मग 6:30 वाजता तुमच्यासारखा एक माणूस आला. काय नाव दादांचं? शिवाजीराव. शिवाजी दादा. बघा, ऐका ना, 6:30 वाजता एक व्यक्ती आली आणि त्या बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेमध्ये जाऊन उभा राहिली. राजाने आणि प्रधानाने टाळ्या वाजवल्या. टाळ्या. अरे भेटला, भेटला, एक तरी भेटला. म्हणजे आपल्या राजधानीमध्ये एक तरी भेटला. बायकोचं ऐकणारा नाहीये, तो एक तरी भेटला, समाधान आहे म्हणले. राजाने खूप मोठा हार घेतला, बुक्का घेतला, आता जसं मला लावलं तसा बुक्का घेतला, हार घेतला, शाल घेतली सुंदर प्रकारची आणि त्याचा सत्कार करायला आली. त्याला गद्द लावला,
शाल घातली, तेवढा मोठा हार त्याच्या गळ्यात टाकला आणि म्हणले, अरे तुमचं आम्हाला खरंच कौतुक आहे म्हणले, आपल्या राजधानीमध्ये एकतरी बायकोचं न ऐकणारा व्यक्ती सापडलाय, आम्हाला अभिमान आहे म्हटले, तुमचा गर्व आहे आम्हाला तुमच्यावर. ते माणूस म्हणते, राजे साहेब पण तसं नाहीये ना होते. मग प्रधानजी म्हणले, मग कसं आहे? ते म्हणले, काय झालं, 5 वाजता बायकोनं चहा केला, झोपेतून उठवलं, बायकोनं 5 वाजता चहा केला, 5:30 वाजेपर्यंत त्याच्यासोबत गप्पा मारल्या, 5:45 वाजता घरातून बाहेर निघलो आणि बायकोने जाताना सांगितलं, कालच तुमचा खिस्सा कापला म्हणजे एक जणांनी, आतापासून अजिबात गर्दीत तुम्ही जायचं. इकडच्या रांगेमध्ये गर्दी होती ना बायकोचं ऐकणाराची, इकडे रांगेत गर्दी नव्हती म्हणून त्यांनी नाही उभं राहिलं होतं. तुम्हाला काय वाटलं बायकोचं ऐकत नाही? तसं काही नाही. ऐकावंच लागतं बरं का, पण चांगलं असेल ते नक्की ऐका. एखादी बायको म्हणली ना, जर तुमच्या घरात तुमच्या आई वडील राहणार असतील तर मी अजिबात राहणार नाही, तिला पिशवी भरून स्टँडवर जाऊन एसटीत बसून या. एखादी बायको म्हणली ना, आई वडील मला जमतच नाही घरात, तिला सांगायचं तुझा रस्ता नीट धर, नाही ऐकायच्या बरं का. पण जर आपली पत्नी आपली बायको आपल्याला चांगला सल्ला देत असेल, आपल्या भल्यासाठी असेल, तो बायकोचा सल्ला नक्की ऐका बरं का. आणि मला तरी असं वाटतं की कोणतीच बायको आपल्या नवऱ्याला वाईट सल्ले कधीच देत नाही बरं का. फक्त बिघडतो कुठं माहिती का, नवऱ्याच्या मायबापासोबत बिघडतं, एवढं मात्र खरंय. त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगेल बरं का माझ्या ताईंनो, माझ्या आईंनो, माझ्या मावशांनो, माझ्या वहिनींनो, ऐकून घ्या. ज्यांना ज्यांना वाटतं आपल्या माहेरी आपल्या वहिनीने आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळावं, त्या माझ्या ताईंनी आपल्या सासू सासरीला चांगलं सांभाळा. तुमची बहिणी आपला तुमच्या आई वडिलांना चांगलं सांभाळणार, सांगायची गरजच पडणार नाही बघा. आणि आपण आपल्या नवऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात पाठवून दिले, माहेर गावाला का भाऊ तुला सांगते, मला माहेर चांगलं बघ, तू बघ ना अगोदर तुझं काय चांगलं. मी खूप रोखटोक बोलणारी पोरगी बरं का. मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. मला सांगायचंय काय, माझी सगळीकडे ओळख खारट तुरट तिखट बोलणारी पोरगी म्हणून आहे. गोड मला जास्त बोलता येत नाही. आणि ऐका, गोड गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे, कारण आळ्या ह्या मिठाईला होत असतात, मिठाला कधीच आळ्या पडत नाहीत. म्हणून आपण कधीही खरं बोललं पाहिजे. उगाच समोरच्याला बरं वाटतंय म्हणून नाही बोलायचं, तुमचं बरं व्हावं म्हणून बोलायचंय. विठाला प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा त्या बापाला प्रभू रामचंद्रला थांबवता आलं नाही. वास्तव पाहता दशरथ हा राजा होता, राजा होते ते दशरथ. ते काय सामान्य होते का बरं? एखाद्या म्हणजे नाही ऐकायचं बायकोचं, माझ्या रामाला नाही जाऊ द्यायचं वनवासाला, तसा प्रयत्न त्यांनी केला. मी रामकथा, भागवत कथा, शिवपुराण कथा सगळ्या कथा करते. कथा इकडे आणल्या का पुन्हा सकाळच होईल आपली. आणि कीर्तनाचं कसं मला टाइमच पुरत नाही बरं का कीर्तन करायला. कधी सुरू होतं कधी संपत ते लक्षात येत नाही, कधी कधी असं होऊन जातं. ऐका ना, कधी तर त्यांनी सांगितलं असतं अजिबात राम वनवासाला जाणार नाही तर जमले असतं. पण एक गोष्ट त्यांच्या मनात होती आणि ती निभावण्याची तयारी त्यांची मरेपर्यंत होती. काय? रघुकुल सदा चली आई, रघुकुल
प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुळाची रीत होती, आपण दिलेलं वचन मोडायचं नाही, प्राण गेला तरी बेहतर. म्हणून प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. मला सांगायचंय, बापाला वनवास सुद्धा थांबवता आला नाही. त्याचे अनेक कारण असतील, पण नाही थांबवता आला. प्रभू रामचंद्राच्या बापाला वनवास थांबवता आला नाही. कृष्णकन्याच्या आईला त्याला वाचवायला खाली जाता आलं नाही. मग तुमच्या माझ्या मम्मी पप्पाचं कशाला डोक्यात घेऊन बसता? तुकोबराय म्हणले, अरे वेड्या, जेव्हा काळाची उडी आपल्या दारात दत्त म्हणून उभी राहते तेव्हा मायबाप कामाला येत नाही. सोडत ना तेव्हा माय बाप. आणि एक आणखी शिल्पक असतील ते चरण म्हणत नाहीत, मग आपल्या गात्यामध्ये एवढंच आहे. पण म्हटलं सोडत ना बंधू पाठाची बहीण. आता बंधू बंधूचे किती काय म्हणतात, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, सख्खे भाऊ सख्खे भाऊ पक्के वैर मन आहे आपल्याकडं. सोडून रे तू एक गोष्ट सांगायला गेला, तेव्हा प्रभू रामचंद्र रावणाला मारायला गेले. कुठं? लंकेलाच गेले ते ना. आता मागच्या कीर्तनात मी विचारलं, प्रभू रामचंद्र रावणाला मारायला कुठे गेले? ते म्हणले श्रीलंकेला. श्रीलंकेला नाही गेले, लंकेलाच गेले. हा, लंकेमध्ये जेव्हा गेल्यानंतर बिभीषणजी प्रभू रामचंद्राचे भक्त होते. बिभीषणानं जर सांगितलं असतं, ऐकण्यावर का, बिभीषणानं जर सांगितलं असतं की हे बघ देवा, मी तुझा भक्त आहे आणि मी तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही, एक गोष्ट मागतो, माझ्या जीवाचा बंधू आहे ना रावण, त्याला एकदा माफ कर. ऐकलं नसतं का रावण? नसतं ऐकलं. मला तर किमान वाटतं ऐकलं असतं बरं का. रावणाला मारू नको असं जर बिभीषणानं सांगितलं असतं तर मला नाही वाटत रामानं मारलं असतं त्याला, रावणाला. पण नाही म्हणला ना. मग सख्खे भाऊ पक्के वैरी, बरोबर आहे ना. उलट रामाला मरत नव्हता रावण, प्रभू रामचंद्राकडून मारला जात नव्हता, तर बेंबीमध्ये नाभीमध्ये असणारं ते अमृत कुणी सांगितलं? विभीषणानं सांगितलं. आणि तेव्हापासून मन पडली, घर का भेदी लंका ढाय म्हणती विभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जागा. विना बंधू पाठची बहीण सुद्धा सोडत नाही बरं का. बहीण सुद्धा सोडत नाही. आज बहिणी काय करू शकतात? बऱ्याच बहिणीने दाखवले, बरोबर. आपल्या भावाच्या जमिनीमध्ये वाटा घेणाऱ्या बहिणींना सांगायचे मला बरं का, ऐका ना ताईंनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती बरं का. आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये कधीच त्याला हिस्सा मागू नका बरं का, वाटा मागू नका. ऐका बरं का, हात जमून सांगते, ऐका ना. आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये कधीच वाटा मागू नका. आणि त्याच्या पुढे तुम्हा भावांना सुद्धा एक गोष्ट बोलेल बरं का, तुमची परिस्थिती चांगली असेल आणि बहिणीची गरिबी असेल तर तिनं न मागता तुम्ही तिचा वाटा तिला देऊन टाका. तिचा वाटा तिला देऊन टाका. मला राग येत नाही, काही नाही टाळ्या वाजतात. माझ्या कीर्तनात 50-50 वेळा टाळ्या वाजतात, तसं काही नाही. आणि टाळीवर आणखीपर्यंत काही जीएसटी वगैरे लागलेला, कुठे काही पावती फाडावं लागत, कुठे टोल नाका भरावं लागत नाही ना, काही नाही. खूपच शकते टाळ्या. आणि सांगू तुम्हाला, टाळी वाजवण्याचे खूप फायदे येतो. टाळी वाजवल्यानंतर मच्छर जवळ येत नाही, टाळी वाजवल्यानंतर पाप जवळ येत नाही, टाळी वाजवल्यानंतर आपल्या हाताचं घर्षण होतं, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 99% कमी होतं. टाळी वाजवण्याचे फायदे, पाप संपतं आणि पुण्य वाढीला लागतं. महत्वाचं कारण हे आहे. आणि ऐका वाजवून, खाने की मजा थाली से, खाने की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, ससुराल की मजा साली से, झगड़े की मजा गाली से, और हर कीर्तन की मजा ताली से, हर कीर्तन की मजा. म्हणून टाळी तर वाजलीच पाहिजे कीर्तनात. आवडलं ना वाजवायची, अजिबात घाबरायचं नाही, वाजवायचं नाही. बाई मीच कशी वाजवू शकते, ही नाही वाजवी, ते नाही, असं काहीच नाही. बघा, सोडविना बंधू पाठाची बहीण, शिजीची कामी दूर आहे. काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. रात्रंदिवस त्याच्या सोबत ती पत्नी असते ना, त्याच्या खांद्याला खांदा लावून संसारासाठी ती सुद्धा एक चाक होऊन त्या संसारासाठी झटत असते, झगडत असते. पण ती पत्नी सुद्धा काही करू शकत नाही. हो, पत्नी सुद्धा काही करू शकत नाही. मिठा ना देह गेहाची कामिनी, ते तवरा
स्मशानी आगी सवे एकला देह गेहाची कामे देह म्हणजे शरीर आणि गेह म्हणजे त्याची इस्टेट मालमत्ता संपत्ती देह गेहाची कामिनी देहाची आणि प्रॉपर्टीची मालकीन असणारी ती कुठे राहते म्हटले ती भुवनामध्ये घरामध्ये राहते जणू का प्रेत म्हणते मी जणू तसे स्मशानी गी सवे कला बिठा काही करू शकत नाहीत बरं का एकदा काळाची उडी पडली काहीच करता येत नाही म्हणून ऐका ना जोपर्यंत माणसं आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंत त्यांना जीव लावून घ्यावं आपल्याकडं कसं होतं ना बरं का जवळ असणाऱ्यांना सारखे भांडण करतात ना असं काय 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 भाऊ बहीण म्हणतो भावाला वय 10 वर्ष झालं म्हणजे तू त्याचं तोंड पाहिलं काही बहीण म्हणतात अरे काही नाव कमवून आहे का त्याच्यामध्ये हा एखादा भाऊ म्हणतो माझी बहीण राखी मी तिच्याकडून बांधून घेत नाही आज 15 वर्ष झालं म्हणजे राखीने तिच्या दार पाऊल टाकलं अरे मोठेपण आहे का त्याच्यामध्ये नाही ना नाही मोठेपण त्याच्यामध्ये अरे एका आईच्या कुशीमधून आलेली आपण लेकर आहोत एकमेकांच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलेली बहीण भावंड आहोत आणि असं बोलणं मला तरी वाटत नाही बरं काही आपल्याला शोभतं म्हणून जन्म नाही रे आणि का तू का म्हणे माझी बा पुन्हा जन्म असेल की नसेल माहित नाही हो पुन्हा जन्म आहे की नाही आपल्याला माहित नाहीये या जन्मामध्ये आपल्याला जेवढं प्रेम करून घेता येईल तेवढं प्रेम करून घ्या सगळ्यावर बरं का आई वडील असतील भाऊ बहीण असतील बहिणी असतील सगळ्यावर प्रेम करत आणि सासूबाईंना सांगून झाली बरं का की आपल्या सुनेवर तुम्ही प्रेम करायला शिका मुलावर नाही केलं प्रेम तरी चालेल पण सुनेवर प्रेम करा कारण मुलाचं भविष्य त्या सुनेच्या हातात असतं आणि आपल्या लेकाचं भविष्य आपल्या लेकाच्या चांगल्या गोष्टी जिच्या हातात आहेत त्याच्यावर प्रेम करायला आपण काय बिघडतं प्रेम आपण करायला शिकलं पाहिजे बरं का सुनेवर आणि तुम्हाला एक सांगू तुमच्या मुली किती मोठ्या घरी असू द्या तुमचे जावई किती मोठ्या घरी असू द्या न तुम्हाला तुमचा जावई सांभाळणार न तुम्हाला तुमची लेक सांभाळणार न तुम्हाला तुमचा मुलगा सांभाळणार तुम्हाला अंत समयामध्ये सांभाळते ती तुमची सूनच असते बरं का म्हणून सुनेवर सुद्धा तुम्ही प्रेम करा ज्या गरजेच्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही त्या सांगून जात्या नक्कीच ऐका हे कळलं पाहिजे आपल्याला समजत होतं आईन्स्टाईन त्यानं सांगितलं मॅन इज द सोशल अॅनिमल समाजामध्ये राहत असताना समाजाभिमुख माणसानं राहिलं पाहिजे समाजात काय चाललंय काय नाही हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे बरं का मग कोणत्या गोष्टींना वाईट घटना घडतात त्या गोष्टी सुधारून त्याच्यामध्ये बदल घडवणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून बोलले विधान एक साधक म्हणाला का होतो कोबरा तुम्ही म्हणताय किती वेळ झालं की कानाची उडी पडल्यावर कोणी सांगत नाही मायबाप सोडत नाही ठीक आहे म्हटले ठीक आहे मायबाप सोडत नाही मायबाप वृद्ध झालेत म्हणले काय म्हणते बाबा आता मायबाप म्हातारे झालेत त्यांना नाही सोडत येणार माझा भाऊ म्हणजे भावाला नाही सोडत बहीण नाही सोडू शकत पत्नी नाही सोडू शकत म्हणले जाऊ दे हे सगळे जाऊ दे म्हणले माझी या भारत देशाच्या राजा माझी ओळख आहे तो राजा तर मला सोडेल काय म्हणते महाराज सुंदर राजा देशाचा चौधरी या देशाचा राजा सुद्धा सोडू शकत नाही तुमचे पाहुणे रावड्या पुढे म्हणतो एक दिवस आपल्या शरीराची माती होणार आहे एखादं कोणी म्हणाल अशी कशी माती आहे म्हणजे माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर एमबीबीएस आहे माझा मुलगा आता माझा नातू एमडी झालाय अशी कशी माती होईल नरहरी सोनार म्हणाले स्वजनानी घन गोत स्वजनानी घन गोत उपाय नाही हो चालता शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी नाही ते सांगाते कोणी नाही
शरीराची एक दिवस बाबांनो माती होणार आहे, पण त्या अगोदर त्याचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. बरोबर माऊली सांगतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे चिरापडे किंवा पाय पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो काय अथवा गवा सांडून या किंवा शरीराच्या गवाही जन्म मृत्यूच्या सहल्या ना म्हणून मे धनंजया जियापरी. या शरीर गावाला आपण म्हणतो बाबांनो, या देहाचा एकच स्वार्थ आहे, नर देहीचा हा चिस्रोत साधा वया चौथा पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितली. त्यापैकी मोक्ष हा पुरुषार्थ आपल्याला या शरीरामध्ये आल्यानंतर साधता येतो. त्याचं कारण असं आहे की याच शरीरामध्ये देवाचं भजन घडतं. याची देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होते, दुसरीकडे हे ज्ञान नाही. 2 बैल कधीच म्हणणार नाही चला देवाचं कीर्तन आहे बघू आपल्याला चाल म्हणायला दिली तर दिली. बैल विचार करतील 10-5 वर्षी एकत्र जमल्या म्हणल्या बाई त्या कुंभारीतल्या बाया काय हरिपाठ म्हणतात बाई काय सांग काय हरिपाठ म्हणतात त्या कुंभारीतल्या बाया.
कसं म्हणतात हरिपाठ? आमच्याकडे एक म्हातारी बघा हरिपाठ मध्ये तुम्हाला सांगते, देवाचे द्वारी उभा क्षणभरी क्षणभरी. चुकीचं नकारे म्हणत जावं असं ते पुण्य पाप व्हायचे काम आहे. अशी देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. आता काय म्हणावं काय बरं. आणि एक म्हातारी तू म्हणली हरिपाठ म्हणायची गावाकडं, ते हरिपाठामध्ये ध्रुपद काय मावशी, नदीवाल्या मावशी, मोठ्या मुगावाल्या मावशी, ध्रुपद काय हरिपाठातला बोला की जरा बोला बोला. मला बोलल्यावर करमत जरा, नाही बोलणार मग फोटो काढून घेत असते, जेव्हा करमत नाही तेव्हा बघत असते. काय ध्रुपद? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. पण म्हातारी काय म्हणायची? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करून ती चुकून एकदा वारीला नेली आणि पुण्यात गेली. पुण्यात काय पाहायचं, पुणे तिथे काय म्हणे, पुण्यात वाटणार जास्त येतं, घेणारे कमी पडतात तिथं. बरोबर आहे ना? वाटणार वाटतात काय काय तुम्हाला माहिती का? काय काय वाटतं? साड्या, कपडे, सगळं म्हणजे काय बगिटा, मग्गे, अजून म्हणलं तर चादरी, बेडशीट, काही पण खायचे तर लोक गोण्याची गोण्या बिस्किटे घेऊन येतात बघा इकडे गावाकडे. जणू कधी भेटलं नव्हते ह्यांना. आणि म्हातारी गेली ना पुण्यामध्ये, काय बघता माझ्याकडं? म्हणली बाई, म्हणूनच माऊली म्हणलेत, म्हणली माय पुण्याची गणना कोण करून. खरंच पुण्याची गणनाच नाही ना, कायच लोक देत बाई घ्यायला. आता गोण्याच नाही म्हणजे शिल्लक राहिल्या. या पुण्याची नाही ग मावशे, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना करता येत नाही कधी. हरिमुखी म्हणा, हरी मुखाने जर म्हणलं तर पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. इतकं भगवंताचं नाव मोठं आहे. किती नाव मोठे आहे का ना? अमृता होणी गोड नाम तुझे देवा, अमृता होणी गोड किती गोड पीठ वाजवली. बसल्या बसल्या टाळ्या तर वाजवल्या. तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं मी, गाणी छान वाटलं, कितीचा आवाज छान वाटला. वाजवायच्या टाळ्या. ते पाकिटामध्ये 2 रुपये पिऊ भेटले तरी बरं वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. पाकिटामध्ये 2 रुपये पिऊ भेटले तरी वाटतं नाही का टाळ्याने वाजवल्या ते असं वाटतं ना. तेवढं तरी करा. काय म्हणते महाराज? अमृता होणे गोड नाम. अमृतापेक्षा गोड नाव झालं. नाव किती मोठे माहिती का तुम्हाला? किती मोठे? गगन होणे भाड नाम आहे. निवृत्ती गगन होणे वाढ नाम आहे. गगन
नामापेक्षा मोठे नाम किती चांगले तेवढं सांगतात ऐका ना. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी मिळवून धरले मुक्त केले. राक्षसांना सुद्धा मुक्त करणारा नाम आहे म्हणून त्या नामस्मरणाच्या आपण आवडीने घेतलं पाहिजे. आवडीने वाढे त्या नाम घेशील तुझी चिंता त्याची सर तुझी चिंता तो सुरू करेल. पण नाव आवडीने घेतलं पाहिजे. आपलं कसं झाल्यावर का घेतली सवड तर घेतलं नाव लागली आवड नाही तर तिकडच आपली कावड. बरोबर आहे ना. आपलं असं झालंय. पण ते सुद्धा मग तशांना काय म्हणतो माहितीये का अगर तू है तेरे काम पे बरं का शाहजी भाऊ अगर तू है तेरे काम पे तो मैं हूँ मेरे धाम पे. अगर तू है मेरे नाम पे तो मैं हूँ तेरे काम पे. तुझं माझं नाव घेत असेल तर मी तुझं काम करेन आणि तुझं तुझ्याच कामात असतील तू माझ्या धामावर उभा आहे. देव सांगतो स्वतः जो जैसा मज कारणे मीही तैसाची तया कारणे भक्त अनन्य मज कारणे मीही तया कारणे अनन्य. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून आपल्या जवळ आहे तो देव पण आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपली परिस्थिती फार बेकार होते. पण करावी फार बेकार होते. जवळ असतोय तुझा आहे तुझं पाशी परी तू जागाची जागा चुकली का मग इतकी परिस्थिती आपली बघा ना. गायच्या काशीत गुचित असतो पाया पा दूध पवित्र आणि गोड पाशीत गुचेच्या पदराड परी त्या एवढी गुचिड शुद्ध काय नसे किंवा का कमला कन्ना आणि दरदुरी नंदनुके एकेची घरी परी परामो सेवे भ्रमरी एरा चिकुर चिवरे किंवा ना तरी दैवाच्या परिवारी लोह्या रुपल्या आहाती सहस्त्रवरी परी ते बैसोणी उपवास तरी का दरिद्रीचे बघा तैसा कैसा तैसा जसा गायच्या कासेत गुचित असून त्याला दूध भेटत नाही तैसा जैसा निर्धन मनुष्य धनाने भरलेल्या कलेवर बसून उपासमारीची वेळ येते तैसा कैसा एखादा तलाव आहे आणि तलावामध्ये एखादं कमळाचं फूल आहे बघा कमळाचं फूल आहे पण कमळाच्या फुलातील मकरंद बेडकाला भेटत नाही. लांबून दुरून येणारा भुंगा भ्रमर त्या कमळाच्या फुलातील मकरंद सेवन करून उडूनही जातो. जवळच्या बेडकाला मात्र चिखल व्हावा लागतो. पैसा पैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी काम विषयावर भ्रांत पडली आपल्याला विषयाची मग विषयी विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवेश झाला. बघा ना किती गोड ज्ञानेश्वरी हातात घ्या सोडावी वाटत नाही एवढी गोड ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान आणि ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार जिथं होतो ना त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. बरं का त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञान आणि ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी महाराज बघा देशाचा राजा सोडू शकत नाही. सोड विना राजा देशाचा चौधरी आणि सोयरी बाहुबली कोणी सोडत नाही. सोयरे तर नुसते टाकलेच असत आपलं कधी काय होईल म्हणून काय उपयोग नाही होईल माणसांचा बरं का सोयऱ्यांचा. शेवटी काय आहे बरं का आपल्याला सोडवणारा तो एकच आहे बरं का. मग हे तो साधक होता तो म्हणला तू का बरं आता 2 तास होत आले म्हणजे तुम्ही आम्हाला सोडता. आई बाप सोडत नाही बहीण भाऊ सोडत नाही पत्नी सोडत नाही सोयरे सोडत नाही धायरे सोडत नाही. धायरे काय असतात नेमकं तुला कळलंच नाही अजून सांगता का तेवढं. सोयरे धायरे धायरे म्हणजे नाही सगळे सोयरे कळला तुम्हाला म्हणून दादा जरा पाटल्यामुळं धाड्यावर काय बरं रडतोय आपण त्याच्या पाठीशी खाऊला लोक म्हणत होते आतापर्यंत लोक म्हणत होते छत्रपती शिवरायांना उद्देशून लोक म्हणायचे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आणि मला तरी असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजच मनोज दादा जरांगे पाटलाच्या रूपानं जन्माला आले की काय असं नक्की प्रत्येकाला वाटावं. असं कराने मनोज दादा जरांगे पाटलाच आहे आणि आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. हे प्रत्येकाला मी हात जोडून नम्रतेची विनंती करून सांगेल बरं का. अहो जीवाचं दान केलंय त्या माणसानं. गरीब बायको काय करते लेकरं काय करते काय बघत नाही. समाजाच्या पुढे घर दार त्यागले आणि मला तर वाटतं संत पदवी सुद्धा मनोज दादा जरांगे पाटलाला देता येईल बरं का. संत कारण संतांनी तेच केले बुडत हे जन न देखवे डोळा ये
ठिकाणी युट्यूबला पाहिलं तर त्यांच्यासोबतचे म्हणजे बरेच व्हिडिओ पण आहेत त्यांच्या पत्नीसोबतचे, मुलासोबत बाबा आहेत त्यांचे वडील वयस्कर आहेत नाही बघा, हे बाबांसारखे वडील आहेत, एवढं वय त्यांचं वडिलांचं. एवढ्या गप्पा मारल्या आमच्या दिवस वय झाले बघ का फक्त, पण तुला किती ताकद आहे बाबा मनोज दादांच्या वडिलांच्या. तुमचं तसंच आहे का? नाही नाही, उड्या तर हाणल्याच पाहिजे, तो दिंडीत तर हाणल्याच पाहिजे, बाकीचं इकडे नाही काय आणलं. आणि दिंडीत तुम्हाला सांगू का, 80 वर्षाचे म्हातारे बाबा सुद्धा 16 वर्षाच्या मुलाला नाचवतील एवढं नृत्य करतात बरं का दिंडीमध्ये. आणि आमच्यासोबत सुद्धा अनेक म्हातारे तर माणसं इतकं नृत्य करतात, इतकं नाचतात, ते गातात डोलतात. आणि ती ताकद तो देव, तो भगवान परमात्मा कशी देतो माहित नाही बरं का, देतो तो. मी आता ना वाटी करून मला तूप खाऊ घातले बरं का शांतते. तुम्हाला तूप बघितलं आवाजाला त्रास व्हायला लागला, मग ती घरी ऐकू जात असेल प्रसंग काय माहिती. खा म्हणले काही होत नाही आमच्या गोंधळा सुनबाईने. आमच्या शाळेच्या सुनबाईने वैष्णवी ताईने नाही म्हणले घरचं तूप आहे त्याच्यामध्ये साखर टाकली मस्त पैकी वाटी होऊन दे तुपान साखर खाच वाटी काहीच होणार नाही तुम्हाला. आम्हाला लगेच त्रास व्हायला लागला भाऊ, अजिबात जमत नाही त्या गोष्टी. असं चला महाराज चला साधक म्हणतोय, साधक म्हणतो महाराजांना तुकोबराय 2 तास झाला म्हणजे तुम्ही काय लावले म्हणले, हे सोडित नाही ते सोडित नाही, मायबाप सोडित नाही, भाऊ बहीण सोडित नाही, बायको सोडित नाही, शेजारी पाजारी नाही, सोयरे धैर्य नाही, आणि राजा सुद्धा सोडित नाही म्हणले देशाचा. मग आम्हाला नक्कीच सोडवतोय कोण त्याचा पत्ता म्हणजे आम्हाला सांगा तेवढा, म्हणजे अभंगाचं पूर्णत्व होऊन जाईल. कौतुक करण्यासाठी फार मोठं काय लागतं बरं. तुम्हाला कौतुक करतात का दुसऱ्याचं? आपला तोच बाजू वाटतो, लोकांचं कार्टच वाटतं का बाबू.
बरोबर ना बाबा? आपला बाबू त्याला बसता यायला चांगलं कुठं कळतंय तुम्हाला? हुशार पण असेल तुम्ही. त्याला एक बसता यायला तरी बाबू दुसरा तो किती हुशार असतो हा पॅ करून पास झाला दिसतोय. तू गेलती का बघायला? तसंच असतं आपल्या बाबू. आता मला माझा बाबू वाटतो ना, मला वाटतं किती कौतुक करावं किती नको. आपल्या बाबूचं प्रत्येकाला असतंय ते, पण सांगायचंय मला ऐकाना. कुणालाही वाटेल असं आपलं पण लेकरू असावं, उभं राहणार गाणार असावं, असं आमच्या राम महाराजांसारखं वाजवणार असावं, आमच्या हावळी महाराजांसारखं पेटी वाजवणार असावं. नाही प्रत्येकाला वाटतं ना वाजणाऱ्यांना पण नेमकं निघत काय निघत हे तपासणं गरजेचं आहे. कारण संस्कार आपल्या पोटामध्ये आहेत. सगळा दोष लेकराचा अजिबात नाहीये. मी कधीच दोष देणार नाही लेकरांना. जे लेकरं बिघडले ना त्यांना कुठेतरी तुम्ही संस्कार केलेच नाही मी नाही म्हणणार असं, पण संस्कार कुठेतरी कमी पडले हे मात्र नक्की बोलावं लागेल. बरं का, नक्की बोलावं लागेल. आपल्या लेकरांना संस्कार द्या. आपले लेकरं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये थोड्या वेळासाठी, थोड्या वेळ म्हणजे आता आजपासून वापस जाणार असं नाही, थोड्या तरी कालावधीसाठी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कमीत कमी 6 महिने 1 वर्षापर्यंत आपली मुलं वारकरी शिक्षण संस्थेत ठेवली पाहिजे. मी नाही गॅरंटी देऊ शकत की ते मुलं चांगले कीर्तन करतील, नाही गॅरंटी देतात. चांगली मृदंग वाजवतील, नाही गॅरंटी देतात. चांगली पेटी वाजवतील, नाही गॅरंटी देतात मला. पण मी एक गॅरंटी मात्र छातीला हात देऊन देऊ शकते की त्या संस्थेमध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेली मुलं आपल्या माय बापाला घराच्या बाहेर कधीच काढणार नाहीत ही मात्र गॅरंटी आहे. म्हणून हे शिक्षण फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि आता ही काळाची गरज बनली. कारण ज्या जिजाऊंचं म्हणणं ऐकून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्या जिजाऊंचं म्हणणं ऐकून जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. आज दुर्दैव आहे पुण्या मुंबईला जिजाऊ नावानेच अनेक वृद्धाश्रम त्या ठिकाणी चालतात. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे आपली, ही शोकांतिका आहे महाराष्ट्रातली. ऐका ना, ही जिजाऊ वृद्धाश्रम हे बंद करायचे असतील तर आपल्या मुलांना वेळीच संस्कार द्या. संस्कार आणि तुम्ही कशाच्या नादी लागले हो? पोरांसाठी प्रॉपर्टी कामाच्या नादी लागले. पोरांसाठी प्रॉपर्टी कामाच्या नादाला लागूच नका तुम्ही. पोरं चांगले निघाले तर तुम्हाला प्रॉपर्टी कमवायची गरजच नाही. आणि पोरं नालायक निघाले तर त्यांच्यासाठी काय कमवून ठेवायचं ते सांगून. तुम्ही घेणार की दुसऱ्या दिवशी ते विक्रीला काढते पोरचा भाव पानवरती. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचं. किती कमवून ठेवले याच्यापेक्षा आपण मुलांना काय देऊन चाललोय हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या लेकरांना योग्य वेळात संस्कार द्या. आज आपण जर आपल्या मुलांना वेळ नाही दिला, उद्या आपली मुलं आपल्याला वेळ देणार नाहीत. आपले मुलं म्हणतील लहानपणी, तुम्हाला मी बोललो होतो शाळेमध्ये, मला पुरस्कार देत होते तेव्हा, बाबा तुम्ही या ना, पप्पा तुम्ही या ना मला पुरस्कार देताना पाहायला. तेव्हा तुम्ही सांगितलं बाळा आलो असतो रे, पण एक बिल आहे माझी 50,000चं, लाखाचं माझं नुकसान होईल म्हणून मिळणार नाही. म्हातारपणी आई वडील गावाकडे असतात, मुलं शहरामध्ये असतात. कुणी पुण्याला असेल, मुंबईला असेल, किंवा अमेरिकेला असेल. मग अमेरिकेतून तो मुलगा महिन्याला 2-4 लाख पाठवतो. मग म्हातारा बाप शेवटच्या क्षणाला म्हणतो, दादा बाळा पैसे नको बाळा ऐक ना रे बाळा, पैसे नको आम्हाला यावेळेस, तू एकदा येऊन जा ना बाळा. मग तोच मुलगा म्हणतो, बाबा आलो असतो पण मी आल्यानंतर माझी फार मोठी एक डील आहे आणि मला 50 लाखाचं नुकसान होऊ शकतंय. बापाचं 2 लाखाचं नुकसान होत होतं, पण मुलाचं 50 लाखाचं नुकसान होतं बापाला भेटायला येण्यासाठी. म्हणून माझे हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती, आपल्या लेकरांना वेळ देत चला. आपले लेकरं काय करतात, कुणासोबत त्यांची मैत्री आहे पाहत चला. मोबाईल घेऊन देतात त्यांना 10, 20, 25, 50 हजाराचे. मोबाईल मध्ये आपले लेकरं काय म्हणतात हे सुद्धा प्रत्येक पालकांना बघणं गरजेचं आहे. तेव्हा त्या ठिकाणी मुलं आपले चुकीच्या मार्गाने लागणार नाहीत. मुलीवर लक्ष ठेवा. मुलीला हवं तेवढं उडू द्या, हवं तेवढं शिक्षण द्या. मुलीच्या शिक्षणामध्ये आडकाठी करू नका, पण प्रत्येक मुलीनं असं वागावं की आपला
पसरण्याची वेळ येऊ नये असं प्रत्येक मुलाने जगावं. जगण्याचे नियम आहे. आपण असं चाकोरीबद्ध चौकटीबद्ध आपण जर असं जगलो तर आपल्याला कुणीही नाव ठेवणार नाही. आज मी कीर्तन करते, सांगू तुम्हाला, आज कीर्तन करते, सगळेच लोक चांगले म्हणतील असं नाही. एखादं म्हणजे लईच कीर्तनात नाचत होती, हो कीर्तनातच नाचत होती म्हणतील ना, तमाशातच नव्हता ना, गावच्या विषयावर तर नाचत नव्हती म्हणतील ना, तिथं तर नव्हती, कीर्तनातच नाचती म्हणले ना. कोण कोण नाचले, किती नाचले कीर्तनात, ऐका ना. नामदेव महाराज म्हटले माझे, नाचो कीर्तनाचे आवडतं घेतेवर का संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन भगवंतापर्यंत जायचं असेल ना, नाही काय का, त्या भगवंतापर्यंत जर जायचं असेल ना, त्यासाठी संतांचा आश्रय घ्यावा लागेल. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मग ते संत कसे असावेत तर सांगते. संत कसे असावेत, ज्ञानेश्वर सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील सागर दिवसांची कीर्तन सेवा माझ्याकडे माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे यावी. मी कुठे शिकायला गेलेली नाही बरं का. मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असते. लोक मला विचारतात काय तुम्ही कीर्तन कुठे शिकला बरं का शाळेतून, मला विचारतात लोक कीर्तन. मी नेहमी सांगत असते माझ्यासाठी माझी आई आळंदी आणि माझे वडील पंढरपूर आहेत. बाकीचे तीर्थ मला माहित सुद्धा नाही बरं का, पण ते नाही माहिती आणि गरजही पडली नाही जायची. आणि मला वाटतही नाही. चार धाम वगैरे यात्रा करतात मला गुरुडून जातात, तिकडे केदारनाथला, तिकडे ते बद्रीनाथ, तिकडे मला माहित नाही चार धाम असून गेले नाही. मी कधी करेल की नाही याची गॅरंटी नाही. बघा सांगायचंय काय, मला रडत जर देवाला जावं लागत असेल मग जाऊच नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण माझा पाना फुलात राजी होणारा विठोबा जवळ आहे ना आपल्या, उषा पायथ्याला येतो त्याच्याकडे जाणार. पण माझं कसं लांबचा देव लय आवडतो. लांब गेलो म्हणजे छाती लांबची ना, ते चारी धाम झाले, सगळं पाण्यात जाते तिथंच. चार धाम झाले म्हणजे आमची काही गरज नाही सांगायची. आपण केलं पुण्य झाकून ठेवायचं, ते भगवंतापर्यंत पोहोचत असतं. पुण्य उघडं केलं की त्याच्यातलं पुण्य कमी होत असतं. ऐका सांगण्यासारखं भरपूर असतं. आणि कसं असतं, एकदा अभ्यास जास्त झाला का काय सांगू, किती सांगू, कुठलं सांगू, कुठलं सुद्धा असं होऊन जातं. असं म्हणजे अभ्यास खूपच आहे माझा असंही नाही, पण बऱ्यापैकी तुमच्या आशीर्वादानं सगळ्या कथा भाग वगैरे चालू असतात. आता कसं केला इशारा जाता होता, बरोबर आहे केला इशारा जाता होता म्हणलं. हा कथा भाग कथा 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 हा विठाला देवाच्या असतात. आपली सगळी व्यथाच आहे, व्यथाच व्यथा आहे. योग जर सुद्धा माणूस मांडून नाही याच्यातलं बाई माझ्यासारखं सुखी मीच आहे बरं का. मला दुःखच नाही वहिनी कोण म्हणणार, कोणीच म्हणू शकत नाही. योग जर सुद्धा नाही याच्यामध्ये म्हणणार. प्रत्येकाला मजा लागे, दुःख व्हावे, कोणी म्हणणार आहे का मला दुःख होऊ देत नाही. दुःख म्हणत नाही, मागत नाही, पण दुःख हे आल्याशिवाय राहत नाही. सुख प्रत्येकाला हवे पण आपल्यापासून पुढे पडतंय. मजा लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे नजवे, न वंचिता दुःख पावे, येदे न संभावे स्वतंत्रता.
हे आपल्याला चुकलं नाही. म्हणून चुकवायचं असेल संतांच्या सोबत जा